गेला पैशासाठी, नाती गोती स्वार्थासाठी. जन्म गेला पैशासाठी, नाती गोती स्वार्थासाठी. जमा केली माया सारी जीवनामध्ये कोणासाठी. जमा केली माया सारी जीवनामध्ये कोणासाठी. भक्ती नाही ज्ञानही नाही, भक्ती नाही ज्ञानही नाही. माझे माझे म्हणती कारे, काम क्रोध सोडून सारे वासनाची त्यागी. काम क्रोध सोडून सारे वासनाची त्यागी. काम क्रोध सोडून सारे वासनाची त्यागी. जन्म गेला पैशासाठी, नाती गोती स्वार्थासाठी. ह्या आत्म्याची ओळख का नाही झाली माहिती आहे का? आपण फक्त पैशासाठी, नातेवाईकासाठी, जातीसाठी काय खातो आपण? माती. यांच्यासाठी जगत आहोत. आपण आपल्यासाठी कुठे जगत आहोत बापू? नाही जगत. मगाशी आम्ही रमेश भाऊला सांगितलं, मोराला पंख आहे की नाही? मोर पक्षात मोडते की प्राण्यात मोडते? पक्षात मोडते. मग पक्षी आहे म्हणजे त्याला काय आहे? पंख आहे. पण तो चिमणीसारखा उडू शकते का? का बरं नाही उडू शकत? का कारण आहे? कारण त्याच्या मागं पिसारा आहे रंगीबिरंगी, आणि त्या पिसाऱ्यात भुललेला आहे तो, म्हणून त्याला चिमणीसारखी भरारी घेता येत नाही. तसे आपल्याला पंख आहे, पण आपल्याला पिसारा लागले जातीचे, पंथाचे, मायेचे, मुलाचे, बाळाचे, सगळे पिसारे लागले धनसंपत्तीचे, म्हणून उडी घेता येत नाही आपल्याला. आपण फक्त नाचू शकतो थै 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 थै, नाही आपण फक्त संसारात नाचत आहो बापू. धीरे धीरे घुंघरू बांधू पाव में झटकावने, मैं नाचूंगा तेरे दर के सामने. अलग जगाऊ प्रभु को गाऊ, कण कण में आवाज घुमाऊ. कहे दास तुकड्या पागल किया. सांगतात महाराज, मला पागल केलं म्हणते गुरु माऊलीच्या वचनाने. त्याच्यामुळे मी असा भावविभोर झालो माझ्या गुरुच्या वचनात. पण आपण होत नाही. आपण फक्त बापो लग्नातच नाचतो, डीजे पुढे नाचतो, गणपतीच नाचतो, दुर्गा देवीच नाचतो. सगळं चालू आहे, चांगली गोष्ट आहे, पण सद्गुरू समोर नतमस्तक नाही होत. भरपूर पगार आहे आपले, 50,000, 80,000, 1.5 लाख एवढे पगार आहे. ते पगार आहे की नाही आपल्याला असे खाली मान घालूच देत नाही. का रवी भाऊ? नाही, भरपूर पगार आहे, पण ते पगार आपल्याला मान खाली नाही घालू देत. ते पिसारे आहे आपले मोराचे, ते उडू देत नाही संताच्या संगतीत. एवढे जड आहे ते. पगार भरपूर असणं का वाईट आहे का? श्रीमंत असणं वाईट आहे? नाही नाही. पण गरीब माणसानं प्रामाणिक असावं आणि श्रीमंत माणसाने नम्र असावं. श्रीमंती त्यालाच शोभून दिसते ज्याच्याकडे विनयशीलता आहे, गरिबी त्यालाच शोभून दिसते ज्याच्याकडे प्रामाणिकता आहे. गरीब माणसाकडे प्रामाणिकता नसेल तर त्याचा चोर होते, श्रीमंत माणसाकडे विनयशीलता नसेल तर तो मुजोर होते. एवढा फरक आहे. असू द्या भरपूर पगार, असू द्या कमी पगार बापो, पण जमिनीवर जन्म गेला पैशासाठी, नाती गोती स्वार्थासाठी. जमा केली माया सारी जन्मभरी कोणासाठी. भक्ती नाही ज्ञानही नाही, माझे माझे म्हणतो तारे. काम क्रोध सोडून वासना त्यागी. संसाराचा हो उदास, नित्य करी आपला नाश. सद्गुरु सविसरू नकारे, काधरी तो विषयी ध्यास. सोंग सारे गुरु भक्तीचे, मनी तुझ्या आणू नको. काम क्रोध सोडून सारे वासना तू त्यागून दे. संसाराचा झाला दास, नित्य करी आपला नाश. संसाराचे दास झालो आपण. राष्ट्रसंतांनी संसाराला दास केलं, गाडगे महाराजांनी संसाराला दास केलं. इथे धामणीला कीर्तन झालं, त्या धामणीच्या कीर्तनामध्ये अभंग आहे, संसाराशी दास करा. आपण कोणाची दास आहोत? संसाराची आहोत. फरक आहे. संतांनी संसाराला दास केलं, आम्ही संसाराशी दास झालो. संत सुखी होते, आम्ही सुखी नाही. आत्मा आनंदाची खाण आहे. आनंद आहे बाबा. आनंद म्हणजे काय? आनंदाची कल्पना, आनंदाची व्याख्या कशी होईल? ज्या गोष्टीमध्ये आपल्याला बरं वाटते त्याचं नाव काय? त्याचं नाव आनंद. पण त्याला आनंद नाही म्हणत. आपल्याला कशातही बरं वाटते. खाण्यापिण्यात मन माझं रमलं रे,
हरिभजनात का नाही रमलं, खाण्यापिण्यात मन रमलं, नाचण्या बागडण्यात मन रमलं, तिथं आपल्याला आनंद वाटते. पण संतांचा आनंद त्याच्यात नव्हता. सुख आणि समाधान याच्यात फरक आहे. बरं, सुख श्रेष्ठ की समाधान श्रेष्ठ? समाधान श्रेष्ठ. सुख श्रेष्ठ नाही, कारण सुख येते जाते, समाधान येते जाते नाही. आहे त्या वस्तूमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या मिळकतीमध्ये, आहे त्या आपल्या संसारामध्ये आपण संतांच्या विचाराप्रमाणे जेव्हा जीवन जगतो त्याचं नाव समाधान. पण आहे त्याच्यात जीवन न जगता आपण सारखी चादर वाढवत जातो, आपले पाय वाढवत जातो, ते सुख ते जाणार आहे, ते टिकणारं नाही आहे. म्हणून म्हणतात तुकाराम महाराज की ठेविले अनंते चित्ती असू द्यावे समाधान. माझा एक मित्र होता लेक्चरर, हे का म्हणते म्हणे तुकाराम महाराज, अडाणी लेखाचे म्हणे संत. काय शब्द वापरला त्यांनी? अडाणी लेखाचे संत. का बरं म्हणलं? हे कसं लिहिलं म्हणे? ठेविले अनंते तैसेची राहावे. जसं आहे तसं थोडी आपली प्रगती करायची म्हणे. तुझ्या प्रगतीचा काय अर्थ आहे? प्रगतीचा काय अर्थ आहे म्हणे? मस्त शिक्षण घ्यायचं, नोकरी कमवायची, पैसे कमवायचे, मोठं घरदार बनवायचं, मुलं शिकवायचे, खूप मोठं व्हायचं. अरे हे नाही शिकलं म्हणलं आमच्या तुकाराम महाराजांनी. आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं ठेविले अनंते तैसेची राहावे. याचा अर्थ असा, ज्या परिस्थितीत आपण जीवन जगत आहोत त्या परिस्थितीमध्ये समाधान ठेवलं पाहिजे. म्हणून मगाशी बाबाजी म्हणाले शिक्षण आहे, पण शिक्षणामध्ये जीवन किती जगायचं हे शिकवते, पण जीवन कसं जगायचं हे शिकवत नाही. शिकवते का आजच्या शिक्षणात? आहे का ते? आजच्या शिक्षणामध्ये जीवन कसं जगायचं हे ना शिकवत बापू. किती जीवन जगायचं, तंदुरुस्त कैसे रहने का, संडे हो या मंडे और रोज खाओ. हे शिकवते, हे बरं वाटते आपल्याला. तुम्हाला माहित असेल, आता आला विषय म्हणून सांगतो. शाळेमध्ये 4थ्या वर्गामध्ये माझा भाचा आहे, त्याला एक पुस्तक आहे परिसर अभ्यास. त्या परिसर अभ्यासामध्ये विषय आलाय प्रथिने कार्बोदके. काय आला विषय? प्रथिने आणि कार्बोदके. कॅल्शियम, अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, क जीवनसत्व आहे ना जीवनसत्व. तर त्याला मॅडमने शिकवलं अंड्यामध्ये काय असते? जीवनसत्व असते ना. हां, कार्बोहायड्रेट. पुन्हा त्याला काय म्हणते ते वाढलं का तर कोलेस्ट्रॉल असते की नाही. हां, अंड्यामध्ये. तर त्याला शिकवलं ते म्हणे तुम्ही सर्वांनी रोज काय खायची? एक रोज अंडी खायची, रोज खायची. आता आमचा जो भाचा आहे त्या घरी येऊन मला त्याने प्रश्न केला, ढवळे सर लक्ष द्या थोडंसं माझ्याकडे. हां, प्रश्न केला त्यांनी, मामा म्हणे अंड्यामध्ये एवढी ताकद आहे म्हणते म्हणे, तर मग हे अंड म्हणे शाकाहारी आहे का मांसाहारी? त्याला हे समजते 4थ्या वर्गातल्या परिसर अभ्यासाच्या विद्यार्थ्याला शाकाहार काय आणि मांसाहार आहे. मग मला एक सांग म्हणे, अंड शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? म्हणलं तुझ्या मॅडमने काय सांगितलं? आमची मॅडम म्हणाली म्हणे अंड शाकाहारी आहे. तर उद्या मॅडमला जाऊन विचार का ते निघते कुठून? अंड्याचे किती झाडं आहे? शेतीत लागवड करता येते का? 2 क्विंटल पेरले तर किती झाडं लागते अंड्याचे? त्याला किती पिकं येते? असं उद्या मॅडमला तू विचारून ये. म्हटलं नाही मॅडम मारते म्हणे. होईल का हिंमत विचारायची? नाही. पण मामा म्हणे मी तर खात नाही. बापू म्हटलं तू ते खाऊच नको, कारण ते माणसाच्या खाण्याची वस्तू नाही आहे का खाण्याची? तुम्ही खात असाल काही वेगळा भाग आहे, पण आमचा अध्यात्माने आमचा आहार सांगतो. आमचा जो आहार आहे अध्यात्माचा तो सांगते की कुठलंही वनस्पतीजन्य जे खाद्य आहे, अंकुरच भक्षेसो मानवा, मांस भक्षेसो स्वान है, जीव वदेसो काल है, और यही नरक परमान है. आहार विहार सात्विक पूर्ण. राष्ट्रसंत म्हणतात मुलगा अभ्यासा लागला की सात्विक अन्न द्यावे त्याला. कुठं द्या? मग ह्या सात्विक अन्नामध्ये अन्न येते का? नाही. मग शाळेमध्ये शिकवायचं का? आला का नाही प्रश्न? आता मी समजा गुरुजी असतो तर मी तो सोडूनच दिला असता धडा शिकवायचा. पण बरं झालं मी मास्तर नाही झालो. नाहीच झालं, फार चांगलं झालं. इथं नसतो मी आरड्या भरत असतो, वावरं केले असते, इटा भट्ट्या चाललेल्या असत्या. नाही, बहुतेक आमच्याकडले शिक्षक आहे, बहुतेक तिकडले
डबल कामं, RD, जीवन विमा. सर पैसे कमी आहे का? समोर पैसा कमी येते. ग्रामगीता ते नाही येत बापो कामं. ज्ञानेश्वरी कामी येत नाही. त्या मुलाला कधी घेऊन ज्ञानेश्वरीचे 2 धडे सांगत नाही, कधी ग्रामगीतेच्या 2 ओव्या सांगत नाही बापू. आपण फक्त आपल्या घरच्या पोराला पैसे कसे कमवायचे, बॉडी कशी बनवायची, जीवन कसं कसं म्हणजे ताकदवान, पण जीवन कसं जगाचं हे शिकवत नाही. किती जगाचं शिकवतो नाही. संसाराचा होऊन दास नित्य करी पुला नाश, सद्गुरुस विसरून तारे काधरी तमदई ध्यास. सोंग सारे गुरु भक्तीचे. सोंग कसा आहे? गुरु भक्तीचं सोंग आहे. माझ्या ओळखीचे 2-3 ग्रामगीताचार्य आहे. तुमचा आहार कसा आहे? आहार कसाची म्हणे मस्त खायचं आणि मस्त राहायचं नाही. ग्रामगीताचार्य आहे. कोणते आचार्य आहे ते? ग्रामगीता चारणारे लोक म्हणजे ग्रामगीताचार्य. माझी व्याख्या. लोकांना ग्रामगीता चारणारे म्हणजे कोण, असा अर्थ आहे का? ग्रामगीता आचार्य. ग्रामगीतेमध्ये असलेल्या तत्वज्ञानाचं आचरण करून ते दुसऱ्यांपर्यंत पोचवणं, याचं नाव काय? आचार्य. आता मला एक गोष्ट सांगा, ज्या माणसाला 51-50 वर्षे लागले ग्रामगीता लिहायसाठी, एक एक क्षण त्यांनी परमार्थासाठी जगले, त्यांची ग्रामगीता वाचून आम्ही संसारी लोक खरंच ग्रामगीताचार्य होऊ शकतो का? कारण भाऊ सांगा, आपण जीवन जगत आहोत. संतांचं जीवन वेगळं, आपलं जीवन वेगळं. आपण फक्त 100 ओव्या, 100 अभंग, 100 अमुक टमुक, स्फूर्ती तरंग, बर की लरखा असं सगळं पाठ केलं, तिथं मांडलं, तिथं आपण आपल्या बुद्धिमत्तेचा, तिथे उत्तम बुद्धिमत्तेचं उदाहरण दिलं, त्यांच्यासमोर सादरीकरण केलं आणि आपल्याला कागद दिला. त्या कागदावर काय लिहून होतं? ग्रामगीताचार्य. एवढं सोपी आहे. आचार्य. अरे ज्या आचार्यामध्ये मध्ये चार्य चरण आहे, आचरण आहे. एवढं सोपी आहे का बापो? नाही नाही नाही. संतांचे विचार एवढे सोपी नाही. आत्मा आनंदाची खान तया भुललो आम्ही जण, आम्ही विसरत चाललो. आम्हाला असं म्हणायचं नाही की कोणत्या संतांचा अभ्यास करू नका बापो. ज्ञानेश्वरी वाचा, ग्रामगीता वाचा, भगवद्गीता वाचा, कुठल्याही संतांचा करावा उत्सव, काही करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याने संत वचन पाळावे, त्याने आपले दुर्गुण आवरावे. काय करावं? ज्याने संत वचन, ज्याला संत वचनाचं पालन करायचं, त्याने आपले दुर्गुण आवरावे. दुर्गुण जोपर्यंत आवरत नाही ना बापू, तोपर्यंत आत्मा आनंदाची खान आपल्या लक्षात येत नाही. मुळात आपण आत्मा मानतो का, हे महत्वाचं आहे. एकदा एका ठिकाणी आमच्याकडे ग्रंथ आले होते विकायसाठी, महाभारत. ते महाभारत मीमांसा नावाचा ग्रंथ घेतला. आमच्यातला एक भाऊ म्हणते, तुम्ही महाभारत मानता का हो? महाराज तर म्हणते म्हणे आमचे सद्गुरू श्री अंत महाराज, महाभारत झालं नाही. अरे काहून चुकीचा प्रचार करतात? ते कुठे म्हणते महाभारत झालं नाही, रामायण झालं नाही? कोणत्या संतांनी सांगितलं? चुकीचा प्रचार करून आपण त्या व्यक्तीला बदनाम करतो. महाभारत झालं, रामायण घडलं म्हणून इतिहास जिवंत आहे. काही कथा नाही, त्या दंतकथा. त्या कथेतून आपल्याला बोध घ्यायचा आहे आणि त्या कथेमध्ये आत्म्याचं महत्त्व सांगितलेलं आहे बापू. आत्मा आनंदाची भुललो आम्ही भुलो त्याला, म्हणून संत लिहितात. मागसी कोणा जवळू, कोणा जवळू, कायरी मागसी कोणा जवळू, कोणा जवळू, कायरी मागसी कोणा जवळू, कोणा जवळू, कायरी मागसी कोणा जवळू, कायरी मागसी कोणा तुझी आहे धनी त्रैलोक्याचा, तुझी आहे धनी त्रैलोक्याचा.
काय रे मागसी कोणाजवळून, अरे तूची आहे धनी त्रैलोक्याचा. ओळखुनी राही आपुल्या स्वरूपात 84चा फेऱ्या चुकतील. आपण मागत आहो देवा हे गुरुदेव, नाही मागत आहो आपण. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जीव कर्म करिता स्वतंत्र परी त्याचा भोग भोगिता परतंत्र. हे जरी खरं असेल तरी कर्म करावयाची स्वतंत्रता. जीवा हाती महान सत्ता आपल्या दैवाचा विधाता आपणच. स्पष्ट सांगितलं महाराजांनी. मित्र हे विसरू नको आता तुझी सर्व करता हता. देव दानव याची वार्ता आपणची केली. मित्र विसरू नको आता, अरे आपणची करता हरता. येथे देव दानव याची वार्ता आपणच केली. पहिले अध्याय देवदर्शन. त्या पहिल्याच अध्यायातल्या 5, 6, 7 ओव्या पहा काय म्हणतात महाराज. आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्पे होऊन पूजा करी. आपणची देवरूपे अंतरी पावे भक्त. गणेश शारदा आणि सद्गुरु आपणची भक्त काम कल्पतरू. देवी देवता नारद तुंबरू आपण. हे जयाची या अनुभवाशी आले, त्याचे जन्म मरण दुःख संपले. मूळचे आत्मतत्व भले ओळखिले म्हणोनी. किती सुंदर ओव्या आहे. पहिल्याच देवदर्शनातच महाराजांनी सांगितलं, बाहेर नाही दाखवलं. याच 4-5 ओव्या घेऊन माझ्याकडे एक विद्यार्थी आला, माझा हार्मोनियम शिकतो. तो गुरुदेव सेवा मंडळाचा आहे. त्याला विचारलं मी, सर म्हणे मी आता मोजरीला चाललो, महाराजांची पुण्यतिथी होती कार्यक्रम. त्यांनी मला त्या 4 ओव्यांचा अर्थ विचारला. मी त्याला समजून सांगितला. म्हणे सर असा तर पुस्तकात नाही आहे. पुस्तकात नाही म्हणजे मग माझा खोटा असेल. नाही खोटा नाही, हा तर बरोबर वाटत आहे. मग आता असं करतो, मोजरीला चालला, तिथे खूप मोठे मोठे अभ्यासू लोक आहेत, त्यांना विचारलं बापव त्यांना. त्यांच्या सगळ्यांचं एकच उत्तर आलं. काय आलं की मंदिरात देव आहे, त्याची तू जाऊन पूजा कर, तिथं जाऊन पुष्प अर्पण कर, मग तुझ्या तो अंतःकरणात घुसेल. महाराज काय म्हणतात, आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्पे होऊन पूजा करी. आपणचे देवरूपे अंतरी पहा. ओवी तर पहा, साधी साधी भाषा आहे. गणेश शारदा आणि सद्गुरू आपणची भक्त कल्पतरू. देवी देवता नारद तुंबरू. एकच शब्द वापरला, आपण आपण आपण. म्हणून आत्मा आनंदाची खान तया भुललो आम्ही जाना. ओव्यात पहा महाराजांच्या काय म्हणतात. अब तो समजले तुही है खास ईश्वर, न देह है तू मन बुद्धि जळचर. अरे टुकड़ा कहे ये तो तेरी तो जा है, और भूला आदमी तू किधर जा रहा है. खुद को भूला और खुदा गा रहा है. भजनात पहा कसं लिहिलं महाराजांनी. आपण बाहेर भटकत आहोत. बाहेर याचं कारण काय बाप, भटकण्याचं कारण काय माहित आहे का आपल्याला. 2 कारण आहे. एक आहे अज्ञान आणि दुसरं आहे जास्तच झालेलं ज्ञान. 2 गोष्टी आहे. खूप ज्ञान झालं, आम्ही आचार्य झालो, आम्ही प्रचारक झालो, आम्ही कीर्तनकार झालो, कोणाचंच मानत नाही ते. आणि अज्ञानी लोक तर बिचारे ते जे सांगते तसंच करत आहे. मधातले लोक तसेच फळफळत आहे. मोठ्या मोठ्या स्टेजवरून सांगणारे लोक काय सांगत आहे बघा तुम्ही. कसा प्रचार चालू आहे त्या लोकांचा, कसे प्रचार करत आहेत ते लोक फक्त पोट भरायसाठी. बापो प्रत्येक कीर्तनात सांगतो आम्ही, आताही सांगतो, 2 वर्ष नाही झाले कीर्तन करता करता की तो बरोबर 2 व्हीलर घेते. 2 वर्षात, 2 वर्षात जास्त दिवस नाही लागत. 4 वर्ष झाले की 4 व्हीलर येते. 5 वर्ष झाले की त्याच्याकडे आयफोन येते. एक महाराज आहे प्रख्यात, 1.5 लाखाचा. एकच नाही, काही महाराज माझ्या ओळखीचे आहे, 1.5 लाखाचे त्यांच्याकडे आयफोन आहे. किती लाखाचे? 1.5. कीर्तन केलं त्यांनी, पैसे कोणाचे? टाळ कोणाचा? तुकाराम महाराजाचा. अभंग कोणाचा? भीमसेन जोशीचा. ग्रामगीता कोणाची? राष्ट्रसंताची. भजन कोणाचं? राष्ट्रसंताचं. सगळं सृष्ट आहे. आणि मी पैसे किती घेतो? 50,000 चालू होते बुळे. 25. आमच्यासारखे हलके पतलेच तर 2-2.5 हजारात येते हो, गाडीचा खर्च घेऊन. हलके पतले. आता जे पॉवरफुल आहे, ज्यांचं व्होल्टेज जास्त आहे, 120 डिग्री सेल्सिअस वाले, ते 50,000, 1 लाख एका
महाराष्ट्राच्या प्रख्यात कीर्तनकार महिलेला फोन केला आम्ही. तिने किती पैसे सांगितले माहिती आहे कीर्तनाचे? 5 लाख. किती? 5 लाख कीर्तन. ढेपलावर झोपले ज्ञानेश्वर महाराज. पूर्णाची पोळी खाल्ली नाही, चौतकोर भाकर आणण्यासाठी मुदगल शास्त्रीच्या वाड्यात लात मारली हो छाताळ्यात. पाय धरून वाड्याच्या बाहेर फडफड फडफड ओळख काढलं हो. त्या ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी 5 लाखात. नाही ऐका आत्मानंदाची खाणं तया भुललो आम्ही जण. कसे प्रचार करतो प्रचार करणारे, कसं जीवन जगत आहो आपण, कसं कुठं चाललो आपण. म्हणून 21 वर्षात समाधी, संजीवन समाधी. तरुण मुलाला संजीवन समाधी घेण्याचं कारण का पडलं? 32 वर्षात शंकराचार्य गेले, 38 वर्षात स्वामी विवेकानंद गेले, 70 वर्षात आमच्या दयानंद स्वामीचा खून केला, अवघ्या तारुण्यात चक्रधर स्वामीचा शिरच्छेद केला हो. हे कोणासाठी? याच्यासाठी महाराज म्हणतात की आत्मा आनंदाची खाणं. यांनी समाजाला आत्म्याचं सामर्थ्य कळवून दिलं. पण आम्ही आत्म्याच्या सामर्थ्याला मानत नाही, आम्ही वरच्या सामर्थ्याला मानतो, जो कुणालाच दिसला नाही. दिसला का? काशी धुंडी मथुरा धुंडी, ना श्याम मिला ना राम मिला ना श्याम मिला. काशी धुंडी मथुरा धुंडी, ना श्याम मिला ना राम मिला. सबसे बड़ा तेरा नाम चढ़ा, तेरा पता नहीं लगता. भगवान का भगवान का भगवान का कहीं गाँव ढूंढे कहीं देश ढूंढे, तेरा पता नहीं लगता. भगवान कहाँ मिलता भगवान? काय बापू देव, तो देव आहे म्हणते राष्ट्रसंत अंतःकरणात. आत्मा आनंदाची खाण, देव येतसे अंतरी परी हृदय निहारी. ज्याचे हृदय निर्मळ ते ते वसे सर्व काळ, ज्याच्या हृदयी कुवासना दुःख ते जगत जीवना. तुकड्या म्हणे एक करा, देव अथवा विषय भरा. महत्वाचे वचन आहे महाराजांचे. आपल्या घरी भिकारी आला, त्या भिकाऱ्याने कटोरा आणला आणि त्या कटोऱ्यामध्ये त्याने समजा कचरा आणला, तर त्याच्या कचऱ्यामध्ये आपण अन्न टाकू का? नाही नाही. त्याला काय म्हणू आपण? हे कटोरं तू अगोदर स्वच्छ कर, मग मी तुला याच्यात पूर्णाची पोळी देते रे. पण तो कचरा साफ करायलाच तयार नाही. त्यासारखे आम्ही आहो. आम्ही संताच्या घरी उभे आहो. राष्ट्रसंताच्या दारात, गाडगे महाराजांच्या दारात, मुक्ताबाईच्या दारात, ज्ञानेश्वर महाराजांच्या दारात, आडकोजी महाराजांच्या दारात आम्ही उभे आहोत कटोरे घेऊन. आमच्या कटोऱ्यामध्ये काय माहीत आहे का? हिंदू, मुसलमान, फारसी, ख्रिश्चन, मुलं, बाळं, जावई, इवाई, देवादेवी, 9 उपवास आहे आपल्या कटोऱ्यात. ते म्हणते कटोरा खाली करा, कटोरा खाली करा. मग त्या कटोऱ्यात देव येतसे अंतरी, आदि हृदय निहारी. तुकड्या म्हणे एक करा, देव अथवा विषय भरा. कटोरा खाली कर, नाही तर जा बाबा. राष्ट्रसंतासारख्या महामानवाने समाजाला भीक मागितली. भगवान मुझे मरना दे, मैं देख नहीं देख सकूं मैं जादे. इस भारत की दैना को या तो दुख मिटा दे. धर्म नहीं सत्कर्म नहीं है, चोर जेब भरते हैं. दूध में पानी, अनाज में कंकर. दुधात पाणी आणि अनाजामध्ये कंकच मिसळत. भाऊ आले, लाईट बंद करून दिला भाऊनं आमच्या. जातानाही वायर हलवला, येतानाही हलवला. असे लाईट बंद करतो आपण समाजातले लोक. संतांनी लाईट लावले आणि आम्ही काय करतो? लाईट बंद करतो. ग्रामगीतेचा लाईट, ज्ञानेश्वरीचा लाईट नाही, लाईट बंद करून टाकले बापू. आम्हीच केले बंद. कोण केले? दुसऱ्या तिसऱ्याने कोणीच नाही केलं. आम्हीच फ्यूज उडवत आहोत समाजातल्या लोकांचे, पोट भरव लोकांना, सामान्य लोकांचे. फसू नका बापू त्याच्यात. फोल संत ते आमाजे वागणुकी विनज्ञानी, मुखी करी ब्रह्मचर्येला इंद्रिय पडती आळ राणी. फोल संत ते आमा जे वागणुकी विनज्ञानी, ज्यांच्या ज्ञानात वागणूक नाही आहे ते काही कामाचे नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात, सांगा कोणी सुखी झाले ज्यांनी विषय भोगले. तुकड्या म्हणे ज्ञान अरे जाणे तोची होय धन्य. सांगा कोणा सुख झाले? कोणाला सुख झालं? रावणाला झालं?
रावण सरीके की मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हो गया और आखिर बात फस गई. रावणासारखा गेला ना बापू. आपल्या गळ्यामध्ये 2 तोडे राहते, आपल्या गळ्यामध्ये आपल्या बोटामध्ये 2 तोड्याची अंगठी राहते, आपली घडी सोन्याची राहते आणि त्या माणसाच्या घड्याला सोन्याची पत्रे होते. कुणाला? रावण सोन्याचे पत्रे होते. पण काय झालं बापू, रावणे कला संपादिली, नाना देवी देवता प्रसन्न करून घेतली. रावणाने कला संपादिली, आपली शक्ती वाढवून घेतली, पण परिती पचविता नाही आली, उपभोगाची भावना वाढली. कला तीच अवकला झाली जीवना माझी, कृष्णाचाची मामा कंस, एक देव एक राक्षस, मुडी पाहता वंश एक, परी भेद केला कलानी. कृष्णाचा मामा कोण? कंस. कंस यदुवंशाचे आणि आमचे श्रीकृष्ण यदुवंशाचे, एकाच वंशाचे, पण एक देव झाले, एक राक्षस झाले. त्यांच्या जीवनामध्ये कला नव्हती बापू. कला कोणती? आत्मा जाणण्याची, स्वतःला जाणण्याची कला नव्हती. ही कला ज्याच्याकडे आली तो जिंकला. म्हणून महाराजांनी जीवन कला नावाचा अध्याय लिहिलाय. तो जीवन कला वाचून बघा, कसं सुंदर लिहिलं महाराजांनी. तुमच्यापैकी किती लोक ग्रामगीता वाचते रोज घरी? इथं बसलेले तुम्ही सगळे किती लोक रोज ग्रामगीता वाचता? किती लोक ज्ञानेश्वरी वाचता? बरं, किती लोकांच्या घरी हरिपाठ चालू आहे? किती लोकांच्या घरी सामुदायिक प्रार्थना चालू आहे? पण का करतो का म्हणता तुम्ही? काहीच चालू नाही ठेवत. का करतो म्हणता? तुम्हाला माहिती आज काल किती तारीख होती? काल आजची तारीख किती? 4. कालची तारीख किती? 3. काल काय होतं? काल बडगा नव्हता म्हणून आठवण नाही. जयंती होती. कोणाची? सावित्रीबाई. हा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. क्रांती ज्योती, जिने समाजामध्ये क्रांती केली, क्रांतीची ज्योत पेटवली. मुलींच्या शिक्षणासाठी हाल अपेष्टा सहन केल्या, उपभोग जीवनाचा घेतला नाही, आयुष्यभर तेच काम केलं बापा. म्हणून त्यांची जयंती. त्यांची जयंती कोणता दिवस म्हणून साजरी करतात? बालिका दिन. कोणता दिन? बालिका दिन. आणि तुमच्यासाठी 8 मार्च महिला दिवस आहे की नाही? सगळ्यासाठी दिवस ठरवले. फादर डे, मदर डे, सगळे डे. आपल्या जीवनातला सर्वात वाईट दिवस कोणता आहे माहिती आहे का? आपल्या जीवनातला सर्वात वाईट दिवस आपला जन्मदिवस. सगळ्यात वाईट दिवस आपला जन्मदिवस. कारण त्या दिवशी आपण दिवे लावत नाही. काय करतो? फुकतो. दिवे लावायचे का विजवायचे? मग